ವಾಸ್ತವ ಟಿವಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಸರ್ದಾರ್. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮರಾಠಿ ಸಾಹಿತ್ಯ ಪರಿಷತ್ ಕಲಬುರಗಿ ಶಾಖಾ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಹಾಗೂ ನೂತನ ಪದಾಧಿಕಾರಿಯಾದ ಸತ್ಕಾರ ಸಮಾರಂಭ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ಬಹುಭಾಷಾ ಕವಿ ಸಮ್ಮೇಳನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ನಡೆಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಶುಭಹಸ್ತ ಶ್ರೀ ಗುರಯ್ಯ ರೇಸ್ವಾಮಿ, ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನ ಶ್ರೀ ದೀಪಕ್ ಶಿಂದೆ, ಪ್ರಮುಖ ಅತಿಥಿ ಪ್ರಭಾಕರ್ ಸಲಗರೆ, ಸೌ ಸುಧಾ ಬೆಟಗೇರಿ, ನಿಮಂತ್ರಣ ಸದಾಶಿವ ಪವಾರ್ ಹಾಗೂ ಕನ್ಹಯ್ಯ ಪೇಟೇಕರ್ ಅವರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ನೆರವೇರಿತು. ग्राउंड रिपोर्ट वास्तव टीवी विजयपुर. आहे जिथे माझे घर तिथे स्वर्ग आहे, जिथे माझे घर बरी प्रेम बयके बरी क्षेम बयके, बरी प्रेम बयके बरी क्षेम बयके. प्रकाश साथ होगा सुन आठों पहर, प्रकाश साथ होगा सुन आठों पहर. I told the matter to my lover, सबको नहीं मिलता सुन खुशहाल घर, खुशहाल घर, खुशहाल घर. रोशन सितारा बनो तुम, कड़ी धूप में सर्द साया बनो तुम. के है मुख्तसर जिंदगानियाँ, के है मुख्तसर जिंदगानी हमारी, किसी ना किसी का सहारा बनो. के है मुख्तसर जिंदगानी हमारी, किसी ना किसी का सहारा बनो तुम. और एक मतलब एक दो शेर हैं कि उनके बहुभाषा कवि सब में है इत्यादि इत्तेफाक यूनिटी के बारे में कुछ बोल रहा हूँ कि दिलों को मिला लो, दिलों को मिला लो ये दुनिया सजा लो, दिलों को मिला लो ये दुनिया सजा लो. ना रूठो किसी से जो रूठे मना लो, दिलों को मिला लो ये दुनिया सजा लो. ना रूठो किसी से जो रूठे मना लो. बनो फूल और अपने खुशबू बिखेरो, बनो फूल और अपने खुशबू बिखेरो. ये दुनिया को सारी चमन एक बना लो, ये दुनिया को सारी चमन एक बना लो. और ये शेर खास तवज्जो चाहता है कि सहारा जरूरी है एक दूसरे को, सहारा जरूरी है एक दूसरे को. तुम्हें मैं संभालो मुझे तुम संभालो, सहारा जरूरी है एक दूसरे को. तुम्हें मैं संभालो मुझे तुम संभालो. और एक गजल आपके सामने पेश करते कि देखिए क्या हुआ आपको देखकर, देखिए क्या हुआ आपको देखकर. आसमां झुक गया आपको देखकर. देखिए क्या हुआ आपको देखकर. आसमां झुक गया आपको देखकर. जो मोटी सबा, सबा ठंडी हवा, जो मोटी सबा दिल बहलने लगा, जो मोटी सबा दिल बहलने लगा. गुल चमन में खिला आपको देखकर, गुल चमन में खिला आपको देखकर. और ये कि ताब उसमें न थी शर्म से हो गया, ताब उसमें न थी शर्म से हो गया. चूर चूर आई ना आपको देखकर, ताब उसमें न थी शर्म से हो गया. चूर चूर आई ना आपको देखकर. और चांद भी छुप गया बादलों में कहीं, चांद भी छुप गया, चांद भी छुप गया बादलों में कहीं.
उसको आई हया आपको देखकर। चांद भी छुप गया बादलों में कहीं, चांद भी छुप गया बादलों में कहीं, उसको आई हया आपको देखकर। आपके दीद की एक तरफ दिल में थी, आपके दीद की एक तरफ दिल में थी, मन मेरा खुश हुआ आपको देखकर, मन मेरा खुश हुआ आपको देखकर। और इशारे के आलम में बेखुदी का समा हर तरफ, आलम में बेखुदी का समा हर तरफ, होश किसको रहा आपको देखकर। आलम में बेखुदी का समा हर तरफ, होश किसको रहा आपको देखकर। और मक्के पे आ रहा हूँ, मक्का तो जो है कि जाने क्या हो गया आज महमूद ने, जाने क्या हो गया आज महमूद ने, एक गजल कह दिया आपको। जनाब मोमिन बीजापुरी। समाज फरमाइए। अपना तो मुझको बना ए जिंदगी, अपना तू मुझको बना ए जिंदगी, ए जिंदगी। अपने सीने से लगा ए जिंदगी, अपने सीने से लगा ए जिंदगी। और कितने इम्तिहान लेगी मेरे, और कितने इम्तिहान लेगी मेरे। क्या इरादा है तेरा ए जिंदगी, क्या इरादा है तेरा ए जिंदगी, ए जिंदगी। क्या इरादा है तेरा ए जिंदगी। गमज़दा हूँ फिर भी मुस्कुराता हूँ, गमज़दा हूँ फिर भी मुस्कुराता हूँ। देख मेरा हौसला है जिंदगी, देख मेरा हौसला है जिंदगी, है जिंदगी। अपना तू मुझको बना है जिंदगी। शेर अर्ज़ है। जानता हूँ मैं तू है एक बेवफा, जानता हूँ मैं तू है एक बेवफा। फिर भी तुझसे है वफा है जिंदगी, फिर भी तुझसे है वफा है जिंदगी, है जिंदगी, है जिंदगी। जितनी भी गुजरी है खूब गुजरी है, जितनी भी गुजरी है
ना कोई तुझसे गिला है जिंदगी, ना कोई तुझसे गिला है जिंदगी। आखिरी शेर मख्तार है। इतनी ना कर फिक्र तू मोमिन की यूं, इतनी ना कर फिक्र तू मोमिन की यूं, साथ इसके है खुदा है जिंदगी, साथ इसके है खुदा है जिंदगी। अपना तू मुझको बना है जिंदगी, अपने सीने से लगा है जिंदगी, है जिंदगी, है जिंदगी, है जिंदगी। कवी आहेत जनाब अब्दुल कादिर साहिब। मैं मुबारकबाद पेश करता हूं कि यहाँ पर बीजापुर में एक आज बहुत ही सुंदर मुशायरा उन्होंने आयोजित किया। मुझे खुशी हो रही है कि मैं उर्दू में अपने कलाम को पेश कर रहा हूँ। मसला हुआ है गमगीन हूँ मैं मुझको मनाने के लिए आप, गमगीन हूँ मैं मुझको मनाने के लिए आप, होठों पे हंसी फिर से सजाने के लिए, होठों पे हंसी फिर से सजाने के लिए आप। कहा है नफरत की यकू सच में है दीमक के बराबर, नफरत की यकू सच में है दीमक के बराबर। हाँ जड़ से उसे आज मिटाने के लिए, हाँ जड़ से उसे आज मिटाने के लिए। तवज्जो चाहूंगा। वाबिस्ता रही हैं मेरी यादें तेरे दम से, वाबिस्ता रही हैं मेरी यादें तेरे दम से, तू राहते जां है तू हंसाने के लिए, तू राहते जां है तू हंसाने के लिए आ। कहा है एक घोर अंधेरा है यहाँ जुल्म सितम, एक घोर अंधेरा है यहाँ जुल्म सितम भी, आ शम्मे मोहब्बत की जलाने के लिए, आ शम्मे मोहब्बत की जलाने के लिए आ। कहा है हर कोई परेशान है अब जुल्म सितम से, हर कोई परेशान है अब जुल्म सितम से, इस जुल्म सितम को तू मिटाने के लिए आ। कहा है मजबूर है आदत से तू मालूम है मुझको, मजबूर है आदत से तू मालूम है मुझको, फिर से मुझे छोड़ के जाने के लिए। मक्ता पेश है। क्या चीज है बेवक्त सी तारीफ खबीर अब, क्या चीज है बेवक्त सी तारीफ खबीर अब, मुंह खोल के साहिल को बताने के लिए आ, मुंह खोल के साहिल को बताने के लिए आ। गमगीन हूँ मैं मुझको मनाने के लिए आ, होठों पे हंसी फिर से सजाने के लिए। शुक्रिया। पुढचे कवी आज मी 4 विभिन्न भाषेमध्ये कविता लिहिल्या आहेत, तर ते आपल्या समोर सादर करत आहे। प्रथम मराठी भाषेमध्ये लिहिलेली वसुंधरा ही कविता मी आपल्याजवळ सादर करत आहे। अनेक तुझे उपकार वसुंधरे, अनेक तुझे उपकार, ही प्रकृती हा जल वायू मृदा सारी तुझीच देण वसुंधरे, सारी तुझीच देण। उंच पर्वत खोल दरी
पाणी मंद हवा घनघोर अरण्य हिरवीगार राने दिसतेस किती छान वसुंधरे दिसतेस किती छान सूर्योदय सूर्यास्ताचा हा लपंडाव चांदण्याची शीतल जरतार पक्ष्यांचा किलबिलाट फुलांचा गंध दरवळतो तुझ्याच भोवती वाह तुझे रूप वसुंधरे वाह तुझे रूप पिकांमध्ये श्वास तुझा फुलांमध्ये गंध तुझा फुलपाखरांना रंग तुझा पशुपक्ष्यांना आधार तुझा वाह तुझे वरदान वसुंधरे वाह तुझे वरदान तुझ्यामुळेच ऋतुचक्राचा खेळ साऱ्या सजीवांची तू जीवननाळ तुझ्यामुळेच जीवनाचे घड्याळ तुझ्यामुळे स्वप्नांचे आभाळ तुझ्यामुळेच ही प्रेमाचे मोहनमाळ अनेक तुझे उपकार वसुंधरे अनेक तुझे उपकार. धन्यवाद. माझी दुसरी कविता ही हिंदी भाषेमध्ये आहे. शीर्षक आहे उम्र. सुबह की चंचल किरण है उम्र सुबह की चंचल किरण है उम्र कभी सख्त दोपहर तो कभी ढलती थकी शाम है उम्र कभी सख्त दोपहर तो कभी ढलती थकी शाम है उम्र कभी वक्त को मुट्ठी में कैद करने का जज्बा कभी वक्त को मुट्ठी में कैद करने का जज्बा तो कभी खुद वक्त की शिकार है उम्र तो कभी खुद वक्त की शिकार है उम्र कभी खुद सीखती तो कभी सिखाते है उम्र कभी खुद सीखती तो कभी सिखाते है उम्र हर पल अपना नया अंदाज दिखाते है उम्र हर पल अपना नया अंदाज दिखाते है उम्र हमें नाज है अपनी उम्र पर हमें नाज है अपनी उम्र पर जो हर पलों को खूबसूरत बनाती है उम्र जो हर पलों को खूबसूरत बनाती है उम्र. धन्यवाद. माझी तिसरी कविता ही इंग्लिश मध्ये आहे. जसा हा बहुभाषेचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी युनिटी म्हणून इथे राहतोय आणि हा एक अनोखा कार्यक्रम असल्यामुळे मी ही इंग्लिश भाषेमध्येही माझी कविता लिहिलेली आहे. शीर्षक आहे युनिटी इन डायव्हर्सिटी. डिफरंट कंट्रीज डिफरंट कम्युनिटीज different religions, different regions, different castes, different communities, different cultures, different traditions, different languages, different colors, different races, different genders, different ages, different food, different taste, different climate, different vegetations, different trees, different flowers. But there is no difference in the planet that sustains us all. There is no difference in the air we breathe. There is no difference in the water we drink. How remarkable it is to see unity in such diversity. Thanks to Almighty God, Earth and the nature in which we all believe and by which we all sustain. धन्यवाद. माझी तिसरी कविता ही कन्नड भाषेमध्ये लिहिलेली आहे. मी छोट्या कविता केल्या आहेत टाइमला बघून. कन्नड भाषेमधील कविता आताच नवीन वर्ष चालू झालं आहे त्याच्या स्वागतार्थ एक छोटी कन्नडमध्ये कविता लिहिलेली आहे. नूतन वर्ष हरुषद वर्ष नूतन वर्ष हरुषद वर्ष ಕೆಲವು ಸಂಘರ್ಷ ಕೆಲವು ಉತ್ಕರ್ಷ ಕೆಲವು ಸಾಧನೆ ಕೆಲವು ಸಾಧ್ಯತೆ ಪೂರ್ಣವಾಗಲಿ ಬದುಕುವ ಆದರ್ಶ ಪೂರ್ಣವಾಗಲಿ ಬದುಕುವ ಆದರ್ಶ ಹರುಷದ ದಿನ ಹೊಸ ಬದುಕಿನ ದಿನ ಹರುಷದ ದಿನ ಹೊಸ ಬದುಕಿನ ದಿನ ನವ ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ಹರುಷ ನಿತ್ಯ ಹರುಷ ನಿತ್ಯ ಹರುಷ. आइए जनाब. और हमारे प्रोफेसर सर ने कहा कि हमें सब मिलकर बढ़ना है. मैं कहता हूँ कि मराठी भाषा और उर्दू भाषा ये दोनों बहनें हैं तो हम सब मिलकर इस पर काम करना है. तो मैं आपको मुबारकबाद देते हुए अपनी गज़ल की तरफ आ रहा हूँ. गजल का मतलब इस तरह हुआ है. वो अपना हम सफर नादार कोई वो अपना हम सफर नादार कोई नो हमसे सदा बेजार कोई न हो हमसे सदा बेजार कोई. जमाने भर से एक ख्वाहिश है मेरी जमाने भर से एक ख्वाहिश है मेरी कभी आवाज दे एक बार कोई कभी आवाज दे एक बार कोई. ये देखिए बुलाने पर मिलो तुम होके राजी बुलाने पर मिलो तुम होके राजी
उठाओ मत यहाँ दीवार कोई, उठाओ मत यहाँ दीवार कोई, ख्यालों में सदा अच्छा ही सोचो। पैगाम दे रहा हूं मैं, ख्यालों में सदा अच्छा ही सोचो, गलत जाहिर न हो किरदार कोई, गलत जाहिर न हो किरदार कोई। मैं वाह कैसे करूं, यूसुफ नहीं हूं। मैं वाह कैसे करूं, यूसुफ नहीं हूं। लगा है क्यों यहाँ बाजार कोई। हाँ, खासकर मैं इन दो शेरों पर पत्रकार मित्रों से मैं निवेदन करता हूं, इस पर तवज्जो दें। सदा दिल में वतन की चाह रखो, सदा दिल में वतन की चाह रखो। दुखी हमको करे हर बार कोई, दुखी हमको हर बार कोई। इस शेर पे भी तवज्जो चाहता हूं, खासकर पत्रकारों की। किताबों में पढ़ी हैं तलखियां ही, किताबों में कड़वाहट, तलखियां में कड़वाहट। किताबों में पढ़ी है तलखियां ही, किताबों में पढ़ी है तलखियां ही। बनेगा कैसे खुश गुफ्तार कोई, बनेगा कैसे खुश गुफ्तार कोई। अब मैं आखिरी वक्ते पर आ रहा हूं, तो मुझे चाहता हूं, ये मेरी नादानी है। देखिए इसमें, बुला लो राज को वक्त जरूरत, बुला लो राज को वक्त जरूरत, इसे आता नहीं इनकार कोई। आता माने पण दुःख सहन करायची शक्ती, पण दुःख सहन करायची शक्ती मला तो द्यावं, हीच माझी अपेक्षा, हीच माझी अपेक्षा। सुंदर। देवा मला नेहमीच ऐशो आराम लाभावं असं मी कधीच म्हणणार नाही। देवा मला नेहमीच ऐशो आराम लाभावं असं मी कधीच म्हणणार नाही। पण गरिबीत सुख शोधायची शक्ती, पण गरिबीत सुख शोधायची शक्ती मला तो द्यावं, हीच माझी अपेक्षा, हीच माझी अपेक्षा। देवा मला नेहमीच भरभरून मिळावं असं मी कधीच म्हणणार नाही। देवा मला नेहमीच भरभरून मिळावं असं मी कधीच म्हणणार नाही। पण उणीवेत समाधान शोधायची शक्ती, पण उणीवेत समाधान शोधायची शक्ती मला तो द्यावं, हीच माझी अपेक्षा, हीच माझी अपेक्षा। देवा मला नेहमीच यश मिळावं असं मी कधीच म्हणणार नाही। देवा मला नेहमीच यश मिळावं असं मी कधीच म्हणणार नाही। पण अपयश सहन करायची शक्ती, पण अपयश सहन करायची शक्ती मला तो द्यावं, हीच माझी अपेक्षा, हीच माझी अपेक्षा। देवा मला नेहमीच सुंदर आयुष्य मिळावं असं मी कधीच म्हणणार नाही। देवा मला नेहमीच सुंदर आयुष्य मिळावं असं मी कधीच म्हणणार नाही। पण खरतर आयुष्य जगायची शक्ती, पण खरतर आयुष्य जगायची शक्ती मला तू द्यावं, हीच माझी अपेक्षा, हीच माझी अपेक्षा। देवा मला नेहमीच चोहोबाजूनी प्रकाश दिसावा असे मी कधीच म्हणणार नाही। देवा मला नेहमीच चोहोबाजूनी प्रकाश दिसावा असे मी कधीच म्हणणार नाही। पण अंधारात वाट शोधायची शक्ती, पण अंधारात वाट शोधायची शक्ती मला तो द्यावं, हीच माझी अपेक्षा, हीच माझी अपेक्षा। देवा सगळंच माझ्या इच्छेप्रमाणे व्हावं असं मी कधीच म्हणणार नाही। देवा सगळंच माझ्या इच्छेप्रमाणे व्हावं असे मी कधीच म्हणणार नाही। पण इच्छेविरुद्ध गोष्टींना सामोरे जाण्याची शक्ती, पण इच्छेविरुद्ध गोष्टींना सामोरे जाण्याची शक्ती मला तू द्यावं, हीच माझी अपेक्षा, हीच माझी अपेक्षा। देवा तू माझ्या बरोबर नेहमीच असावंस असं मी कधीच म्हणणार नाही। देवा तू माझ्या बरोबर नेहमीच असावंस असं मी कधीच म्हणणार नाही। पण आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये मला तुझं अस्तित्व दिसावं, हीच माझी अपेक्षा, हीच माझी अपेक्षा। देवा माझा शेवट गोड व्हावा असं मी कधीच म्हणणार नाही। देवा माझा शेवट गोड व्हावा असं मी कधीच म्हणणार नाही। पण असह्य वेदना सहन करायची शक्ती,
पण असह्य वेदना सहन करायची शक्ती मला तू द्यावंस, हीच माझी अपेक्षा, हीच माझी अपेक्षा, हीच माझी अपेक्षा. धन्यवाद. पुढचे कवी आहेत ज्येष्ठ कवी ರಂಗಕರ್ಮಿ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ದೈವಾಧೀನರಾಗಿರುವಂತಹ ಶ್ರೀ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶ್ರೀಗಳ ಕುರಿತು ಒಂದು ಕವನವನ್ನು ರಚಿಸುತ್ತೇನೆ, ದಯವಿಟ್ಟು ಕೇಳಿ. ಶ್ರೀ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶ್ರೀಗಳ ಅನುಭವ ಚಿಂತನ. ಶ್ರೀ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶ್ರೀಗಳ ಅನುಭವ ಚಿಂತನ. ಗಾಢ ಅಧ್ಯಯನ ಆಳವಾದ ಚಿಂತನ. ಗಾಢ ಅಧ್ಯಯನ ಆಳವಾದ ಚಿಂತನ ಶೋಧನೆ. ತುಂಬಿದ ಕೊಡ ಜ್ಞಾನಪೂರ್ಣರು ಶ್ರೀಗಳು. ಸತ್ಯದ ಚಿಂತನವೇ ಆಧ್ಯಾತ್ಮ. ಸತ್ಯದ ಚಿಂತನವೇ ಆಧ್ಯಾತ್ಮ ಎಂದು ನಂಬಿದವರು. ಸರಳ ಸಜ್ಜನಿಕೆಯ ಸಾಕಾರ ಮೂರ್ತಿಗಳು. ಸರಳ ಸಜ್ಜನಿಕೆಯ ಸಾಕಾರ ಮೂರ್ತಿಗಳು ಸುಂದರ ಸೃಷ್ಟಿಯ ನಿಸರ್ಗ ಸೌಂದರ್ಯದ ಸಂತೋಷ ಅನುಭವಿಸಿ ಆನಂದಿಸುವ ಶ್ರೇಷ್ಠ ಅನುಭಾವಿಗಳು. ಸರಳ ಸಜ್ಜನಿಕೆಯ ಸಾಕಾರ ಮೂರ್ತಿಗಳು ಸುಂದರ ಸೃಷ್ಟಿಯ ನಿಸರ್ಗ ಸೌಂದರ್ಯದ ಸಂತೋಷ ಅನುಭವಿಸಿ ಆನಂದಿಸುವಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠ ಅನುಭಾವಿಗಳು. ನಡೆ ನುಡಿ ಆಚಾರ ವಿಚಾರ ಧಾರ್ಮಿಕ ಪ್ರವಚನಗಳು ನಾಡಿನಾದ್ಯಂತ ಸುಗಂಧ ಬೀರುತ್ತಾ ಸಾಗಿವೆ. ನಡೆ ನುಡಿ ಆಚಾರ ವಿಚಾರ ಧಾರ್ಮಿಕ ಪ್ರವಚನಗಳು ನಾಡಿನಾದ್ಯಂತ ಸುಗಂಧ ಬೀರುತ್ತಾ ಸಾಗಿವೆ. ಜ್ಞಾನದಾಸೋಹ ನಿತ್ಯ ಕಾಯಕ. ಜ್ಞಾನದಾಸೋಹ ನಿತ್ಯ ಕಾಯಕ. ಅನನ್ಯ ಮಮತೆ ಅವಿಚ್ಛಿನ್ನ ತನ್ಮಯತೆ. ಅನನ್ಯ ಮಮತೆ ಅವಿಚ್ಛಿನ್ನ ತನ್ಮಯತೆ ಆನಂದಾನುಭೂತಿ ಕಾರ್ಯ ಸಿದ್ಧಿಗೆ ಕಾರಣ. ಆನಂದಾನುಭೂತಿ ಕಾರ್ಯ ಸಿದ್ಧಿಗೆ ಕಾರಣ. ಶ್ರೀಗಳ ಚಿಂತನೆ ಆರಾಧನೆ ಸ್ಮರಣೆ ಕೇವಲ ದೇವಭಾವ. ಪರಮಾರ್ಥ ಚಿಂತನೆ ಕ್ರಿಯಾಶೀಲ ಸತ್ಯಶೀಲ ಬದುಕು. ಪರಮಾರ್ಥ ಚಿಂತನೆ ಕ್ರಿಯಾಶೀಲ ಸತ್ಯಶೀಲ ಬದುಕು. ಶೂನ್ಯದಿಂದ ಬಂದ ದಿವ್ಯಚೇತನ. ಶೂನ್ಯದಿಂದ ಬಂದಂತಹ ದಿವ್ಯಚೇತನ ಜ್ಞಾನದ ಬೆಳಕು ನೀಡಿ ಶೂನ್ಯದಲ್ಲಿ ವಿಲೀನವಾಗಿ ಬಯಲಿಂತ ಹೊರಟರು ಸಂತ ಮಹಾಂತ ಶ್ರೀ ಸಿದ್ದೇಶ್ವರರು. ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಕೋಟಿ ನಮನಗಳು. ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಕೋಟಿ ನಮನಗಳು. ನಮಸ್ಕಾರ. पुढची कवयित्री श्रीमती निर्मला कलबुर्गीकर. मी न कंटाळता देतो रोज सूर्य प्रकाश जगाला. रुपेरी किरणांनी पौर्णिमेला घाली नाव चंद्र अवनीला. पाण्याने आपल्या नदी करते समृद्ध सृष्टीला. शुद्ध हवा सावली मानवाला मिळते वृक्षापासून. सुंदर सुंदर फुलांची उधळण होते निसर्गाकडून. जोडी कागद आणि लेखणीची असते तयारी सदैव देण्यास ज्ञान. मिळूनी तेल आणि वात करते देवाला प्रकाशमय. आई वडील भाऊ बहीण घरदार सोडोनी सैनिक देशाचे सतत सरहद्दीवर करत राहतात पहारा. त्यांच्यामुळे तर असतो आपण सुरक्षित. होती शहीद जे देशासाठी. नमन माझा त्या वीरांना कोटी. नमन माझा त्या वीरांना कोटी. नमस्कार. मारुती तरसे. मी स्वतः प्रथम दंगात
ಚೂಡಿದಾರ ಹೊಸದಾಗಿ ಬಂತು ಇಲ್ಕ ಸೀರಿ ಇಲ್ಲದಂಗಾತ ಚೂಡಿದಾರ ಹೊಸದಾಗಿ ಬಂತ ಚೂಡಿದಾರ ಹಾಕಿದ ಮ್ಯಾಲ ಸರ್ಕಸ್ ಹುಡುಗಿ ಕಂಡಂಗಾತ ಕಾಲ ನೋಡ್ರಿ ಎಂತಾದು ಬಂತ ಈ ಕಲಿಯುಗದೊಳಗ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳ ಕಾರವಾರ ನಡೀತ ಡೇಂಜರ್ ಬಣ್ಣ ತುಟಿಗೆ ಬಂತ ಕುಂಕುಮ ಹೋಗಿ ಟಿಕಲಿ ಬಂತ ಡೇಂಜರ್ ಬಣ್ಣ ತುಟಿಗೆ ಬಂತ ಕುಂಕುಮ ಹೋಗಿ ಟಿಕಲಿ ಬಂತ ಕಂಡಲ್ಲಿ ಟಿಕಲಿ ಹಚ್ಚಿ ಬಚ್ಚಲ ಗ್ವಾಡಿ ಮುತ್ತೈದೆ ಆತ ಕಾಲ ನೋಡ್ರಿ ಎಂತಾದು ಬಂತ ಈ ಕಲಿಯುಗದೊಳಗ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳ ಕಾರವಾರ ನಡೀತ ಉನ್ನೋದು ತಿನ್ನೋದು ಫ್ಯಾಷನ್ ಬಂತ ಹೈಬ್ರಿಡ್ ತಿಂದ ಶಕ್ತಿ ಹೋತ ಉಣದು ತಿನ್ನೋದು ಫ್ಯಾಷನ್ ಬಂತ ಹೈಬ್ರಿಡ್ ತಿಂದ ಶಕ್ತಿ ಹೋತ ಟೇಬಲ್ ಊಟಕ್ಕೆ ಚಮಚ ಬಂತ ಪಾಯ್ಕಾನಿಗೆ ಹೋದರ ಇಟ್ಟೆ ಬಿತ್ತ ಕಾಲ ನೋಡ್ರಿ ಎಂತಾದು ಬಂತ ಈ ಕಲಿಯುಗದೊಳಗ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳ ಕಾರವಾರ ನಡೀತ ಕೈ ಮುಗಿದು ಕಡಿಮೆ ಆತ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಅನ್ನೋದು ಹೊಸದಾಗಿ ಬಂತ ಕೈ ಮುಗಿದು ಕಡಿಮೆ ಆತ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳೋದು ಹೊಸದಾಗಿ ಬಂತ ಹಳ್ಳಿ ಮುದುಕಿ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳಿ ಕೈಯನ್ನು ಕೈ ಚೀಲ ಕಳ್ಕೊಂಡು ಹೋತ ಕಾಲ ನೋಡ್ರಿ ಎಂತಾದು ಬಂತ ಈ ಕಲಿಯುಗದೊಳಗ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳ ಕಾರವಾರ ನಡೀತ ಅಮ್ಮ ಅನ್ನೋದು ಕಡಿಮೆ ಆತ ಮಮ್ಮಿ ಅನ್ನೋದು ಹೊಸದಾಗಿ ಬಂತ ಅಮ್ಮ ಅನ್ನೋದು ಕಡಿಮೆ ಆತ ಮಮ್ಮಿ ಅನ್ನೋದು ಹೊಸದಾಗಿ ಬಂತ ಮಮ್ಮಿ ಅಂದರ ಎಮ್ಮಿ ಕರ ಒದದಂಗಾತ ಕಾಲ ನೋಡ್ರಿ ಎಂತಾದು ಬಂತ ಈ ಕಲಿಯುಗದೊಳಗ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳ ಕಾರವಾರ ನಡೀತ ಅಪ್ಪ ಅನ್ನೋದು ಕಡಿಮೆ ಆತ ಡ್ಯಾಡಿ ಅನ್ನೋದು ಹೊಸದಾಗಿ ಬಂತ ಅಪ್ಪ ಅನ್ನೋದು ಕಡಿಮೆ ಆತ ಡ್ಯಾಡಿ ಅನ್ನೋದು ಹೊಸದಾಗಿ ಬಂತ ಡ್ಯಾಡಿ ಅಂದ್ರ दाढीಗೆ ದುಡ್ಡು सिगदंग आपलं निर्मळ करायचं मन आपलं निर्मळ करायचं गबाळ पसार आवरायचं चंचल मनाला सावरायचं हो गबाळ पसार आवरायचं मन माझं हळवं मन माझं पळवं मन माझं पळवं व्यसन घालून धरायचं मन माझं हळवं मन माझं पळवं व्यसन घालून धरायचं संस्कारांची ओढ भक्तीची जोड स्वच्छ मन करायचं गबाळ पसार आवरायचं हो चंचल मनाला सावरायचं वाईट विचार पळवायचे सुविचार मनात मायचे हो मनात गबाळ पसार आवरायचे आडमुठ डोका हिरोका चंचल मनाला सावरायचं गबाळ पसार आवरायचं हो गबाळ पसार आवरायचं धन्यवाद आता है तुम्हें हर किसी से काम लेने का कभी किसी हाजतमंद के काम आकर देखो हसब नसब और झूठी शान छोड़कर किसी गरीब लड़की को बहू बनाकर देखो कबूल हो जाएंगी तुम्हारी सारी दुआएं रिजवान इबादत में जरा लिल्लाहियत लाकर देखो शुक्रिया पुढची कवयित्री श्रीमती कावेरी गजाकोस शिकली पण संस्काराची शिकली संसाराची गुरुकिल्ली तिने जाणली पण संसारात कशाची केली नाही पण संसाराचा गाडा ओढताना नाही हरली हिंमत वडिलांना सोबत घेऊन जाणली तिने कष्टाची किंमत संसारात थोडं सुख वाढवायला केला जीव स्वतःचा तिने लहान
संसारात थोडा सुख वाढवायला केला जीव स्वतःचा तिने लहान. 4 घास सुखासाठी तिने तुडवली मैलभर क्षेत्रा. 4 घास सुखासाठी तिने तुडवली मैलभर क्षेत्रा. अंधारातही तिला सदैव दिसे काजव्यांचा चमचमाट. अंधारातही सदैव तिला दिसे काजव्यांचा चमचमाट. दिसला स्वर्ग तिला रानातल्या वळण मोडी वाटात. दिसला स्वर्ग तिला रानातल्या वळण मोडी वाटात. भोळी आमची आई भोळी तिची देवावरी भक्ती. भोळी आमची आई भोळी तिची देवावरी भक्ती. देवासमोर लावी दिवा कुंकू सदैव मस्तकी. पण काळानं रचला होता घात. काळानं रचला होता घात कुणालाच नव्हते ज्ञात. सोडून गेली सगळ्यांना सुटला मायेचा धरलेला हात. सोडून गेली सगळ्यांना सुटला मायेचा धरलेला हात. पोरका झाला उभारलेला संसार. पोरका झाला उभारलेला संसार. पोरकी झाली घरदार. पोरकी झाली मायेची पिलं धावू पाही रानावर. तुझ्या आठवणींचा विस्तव आई अजून धगधगतो. तुझ्या आठवणींचा विस्तव आई अजून धगधगतो. जेव्हा देवासमोर तुझ्या नावाचा दिवा जळतो. कित्येक वर्ष ओलांडली सगळ्या पिलाची स्वप्ने पूर्ण झाली. कित्येक वर्ष ओलांडली सगळ्या पिलांची स्वप्ने पूर्ण झाली. आणि आई तू आता 11 नातवांची आजी झाली. आणि आई तू आता 11 नातवांची आजी झाली. आता सर्वांना तुझी कमी पदोपदी जाणवते. अशी ती सोज्वळ सुंदर संस्कारी आमची आई. आम्ही हिंदी मधून पण काही लिहित असते. तर जसे आम्ही प्रायव्हेट सेक्टरचे काम करणारी मंडळी, त्यामुळे कधी कधी इन्क्रीमेंट मिळतं, कधी कधी नाही. मग त्यावेळी जी मनाची घालमेल होती ती मी या शब्दात मांडली आहे. दिन बीते महीने भी, दिन बीते महीने भी, कुछ बरस ऐसे ही जाएंगे. मन आज लेकर बैठे हम, अच्छे दिन भी आएंगे. दिन गुजरे बेइंतहा कामों में, पर रहे न बीते चैन से. दिन गुजरे बेइंतहा कामों में, पर रहे न बीते चैन से. सोच विचार से पीछा न छूटे, फिर भी मन में ठान लिए कि अच्छे दिन भी आएंगे. कुछ आस लगाए सपने कभी हम देखा करते हैं. कुछ आस लगाए सपने कभी हम देखा करते हैं. सपने भी आस लगाए बैठे हैं कि अच्छे दिन भी आए. कुछ डिब्बे खाली है अरमानों के. कुछ डिब्बे खाली है अरमानों के, और कुछ मेरे रसोई घर के भी. कुछ डिब्बे खाली है अरमानों के, और कुछ मेरे रसोई घर के भी. कम हुए व्यंजन भोजन की थाली के. कम हुए व्यंजन भोजन की थाली के. सोच रहे हैं फिर भी मन में अच्छे दिन भी आएंगे. कम न हुई ऊर्जा हमारी, कम न हुई ऊर्जा हमारी, कर्तव्य से हम न मुड़े. कम न हुई ऊर्जा हमारी, कर्तव्य से हम न मुड़े. लड़खड़ाए कदम भीगी पलके, लड़खड़ाए कदम भीगी पलके, फिर भी विश्वास लिए हम कि अच्छे दिन भी आए. मुंह फेरा हमने बाजारों से, मुंह फेरा हमने बाजारों से. कहे कि चीजें कुछ महंगी है. अनजान लोग समझे होंगे खुशियां हमारी सस्ती है. अनजान लोग समझे होंगे कि खुशियां हमारी सस्ती है. पर मन को समझाया हमने कि अच्छे दिन भी आए. धन्यवाद. पुढचे कवी आहे श्री SP. ಅಧಿಕಾರವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದ ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತ ಸದಾಶಿವ ಪವಾರ್ ಹಾಗೂ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಇಂದಿನ ಈ ಕವಿ ಗೋಷ್ಠಿ ಅಧ್ಯಕ್ಷಸ್ಥಾನ ವಹಿಸಿದಂಥ ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತ ಅಂಜುಮನ್ ಕಾಲೇಜಿಂದ ಪ್ರಾಚಾರ್ಯ SG ಜಾಗೀರ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ, ಎಲ್ಲ ಕವಿ ಬಂಧುಗಳೇ ಮತ್ತು ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಫೆಬ್ರವರಿ 7ರಂದು ರಾಷ್ಟ್ರಕವಿ, ಕನ್ನಡದ ರಾಷ್ಟ್ರಕವಿ GS ಶಿವರುದ್ರಪ್ಪ ಅವರ ಜನ್ಮದಿನ ಇತ್ತು. ಮುಂಜಾನೆ ನನಗೊಂದು ವಾಟ್ಸಪ್ ಬಂತು ಅವರ ಕವಿತೆ. ಅದು ಓದಿದೆ ನನಗೆ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನ್ನಿಸ್ತು. ಅದನ್ನು ನಾನು ಹಿಂದಿಯೊಳಗೆ ಅನುವಾದ ಮಾಡಿದೆ. ಅದು ಹಿಂದಿ ಅನುವಾದ ಮಾಡಿದ ಕವಿತೆ ಇಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಕವಿತೆ ಅಂತ ಓದ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಕುछ प्रश्न, कविता का शीर्षक है कुछ प्रश्न. इस पवित्र भारत में हिंदू, मुस्लिम, ईसाई, सिख, जैन, बौद्ध, ब्राह्मण, लिंगायत
वो कलिगा अछूत सभी हैं, लेकिन मैं तलाश में हूँ, कृपया मुझे बताइए कि मनुष्य कहाँ है। इस पूरे देश में असंख्यात मंदिर, मस्जिद, चर्च, मठ हैं। जिस भगवान की तलाश कर रहा हूँ वह भगवान जो उनके अंदर होना चाहिए, कृपया बताइए कि वो कहाँ है। कवि का तीसरा प्रश्न है, इस देश में हिंदुओं के पास भगवत गीता, मुस्लिमों के पास कुरान, ईसाइयों के पास बाइबल, सिख के पास ग्रंथ साहिबा, लिंगायतों के पास वचन है, लेकिन मैं जिस चीज की तलाश में हूँ वह प्यार, वो कहाँ है, वो प्यार कहाँ है। धन्यवाद। योगायोग असा की अशाने आज आपली इथं पदार्पण हे झालेलं आहे, त्याबद्दल मी त्या गणरायाला वंदन करून माझी कविता सादर करतो। तो एक हस्बैंड जो है तो वाइफ से रिक्वेस्ट कर रहा है, तो उसको जो है मैं 2 शेर के जरिए जो है आपके सामने पेश करने जा रहा हूँ। तुम मुझसे दिखावे का कभी प्यार न मांगो, तुम मुझसे दिखावे का कभी प्यार न मांगो, गुर्बत में मेरी सोने का तुम हार न मांगो। गुर्बत यानी कि गरीबी, गुर्बत में मेरी सोने का तुम हार न मांगो, तुम मुझसे दिखावे का कभी प्यार न मांगो। शेर है, रुसवाई हमारी ही होगी मोहल्ले में, रुसवाई हमारी ही मोहल्ले में तो होगी, तुम चीजें पड़ोसन से यूं 2-4 न मांगो। एक गजल के चंद अशार जो है पेश करने जा रहा हूँ। मुश्किलों में भी सब्र कर जाना, मुश्किलों में भी सब्र कर जाना, वक्त का काम है गुजर जाना, वक्त का काम है गुजर जाना, मुश्किलों में भी सब्र कर जाना। राह दुश्वार भी है मंजिल की, राह यानी रास्ता, राह दुश्वार भी है मंजिल की, आता मुझको नहीं ठहर जाना, आता मुझको नहीं ठहर जाना, राह दुश्वार भी है मंजिल की, तुमको भूले न ये जमाना कभी, तुमको भूले न ये जमाना कभी, दिलों में ऐसा मकाम कर जाना, दिलों में ऐसा मकाम कर जाना। अहदो पैमा तेरे ये सब झूठे, अहदो पैमा मतलब कसम खाना, वादा करना। अहदो पैमा ये तेरे सब झूठे, मुझको आता नहीं मुकर जाना। आखिरी मक्ते पर आ रहा हूँ। है सभी ख्वाहिशें अजीज यूं तो, है सभी ख्वाहिशें अजीज यूं तो, सोचो आजीज तुम्हें किधर जाना। पुढचे कवी आहे श्री शेषराव माने। कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद ಕಲಬುರಗಿ ಶಾಖೆ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಾರುತಿ ಕರ್ಷಿಯವರ ಈ ನೇತೃತ್ವದ ಬಹುಭಾಷಾ ಕವಿಗೋಷ್ಠಿ ಬಹಳ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ ನಡೆದಿದೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಸಂತೋಷದಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಭಾಷೆ ಗಟ್ಟಿ, ಅದುವೇ ಮರಾಠಿ. ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಭಾಷೆ ಅದುವೇ ಗಟ್ಟಿ, ಅದುವೇ ಮರಾಠಿ. ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಪುಷ್ಟಿ ತರುವುದು ಸಂತೃಪ್ತಿ ಮರಾಠಿ ಭಾಷೆ. ಅಕ್ರಮ ಸಂತಾನಗಳು ಶರಣಕುಮಾರ್ ಲಿಂಬಾಳಿಯವರು ಬರೆದಂತಹ ಒಂದು ಕಾದಂಬರಿ ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ, ಮತ್ತು ಉಚಿರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಲಕ್ಷ್ಮಣ ಗಾಯಕವಾಡ ಬರೆದಂಥ ಒಂದು ಕಾದಂಬರಿ, ಅದು ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಉತ್ಕೃಷ್ಟವಾದಂಥ ಕಾದಂಬರಿಗಳು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಒಂದು ಅಕ್ರಮ ಸಂತಾನಗಳು, ಇನ್ನೊಂದು ಉಚಿಲೆ. ಇದು ಭಾಳ ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ಮರಾಠಿ ಲಿಟ್ರೇಚರ್ ಒಳಗೆ ಇದು ಫೇಮಸ್ ಆಗಿದೆ. ಮತ್ತು ಈಗ ನಾನು ಓದ್ತಕ್ಕಂಥ ಜಯಗೌಡ ಸಾಹೇಬರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ, ಇದು ತನಗಗಳು ಅಂತ ಬರ್ತದೆ, ಜಪಾನಿ 7 ಅಕ್ಷರಗಳ 4 ಸಾಲುಗಳು. ಅದರಲ್ಲಿ ನಾನು ಬರೆದಂಥ ಕೆಲವು ಅರ್ಥಗಳನ್ನು ಇದು ಹೇಳಿ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಹದ್ದು ಮೀರಿದ ಹದ್ದು ದಾಟಿ ಬಂದಿದೆ ಹದ್ದು. ಹದ್ದು ಮೀರಿದ ಹದ್ದು ದಾಟಿ ಬಂದಿದೆ ಹದ್ದು, ಕೊಂದು ತಿಂದಿದೆ ಕದ್ದು ಸಂಪನ್ನರಂತೆ ಇತ್ತು.
ಸಂಪನ್ನರಂತೆ ಇದ್ದು. ಎರಡನೇದು ದಾಸರಲ್ಲಿ ದಾಸರು ಯಾರು ಹೇಳಿ ಶ್ರೇಷ್ಠರು? ದಾಸರಲ್ಲಿ ದಾಸರು ಯಾರು ಹೇಳಿ ಶ್ರೇಷ್ಠರು? ಕನಕ ಪುರಂದರ ಶ್ರೀ ತುಳಸಿದಾಸರು. ಕನಕ ಪುರಂದರ ಶ್ರೀ ತುಳಸಿದಾಸರು. ನೆಕ್ಸ್ಟ್, ನಿಮ್ಮ ಜೀವನ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ. ನಿಮ್ಮ ಜೀವನ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ. ನೆನಪಿರಲಿ ಅದು ಕಳೆದು ಹೋಗದಂತೆ. ಸುಮ್ಮನೆ ಸಾಯಬೇಡಂತೆ. ನೆನಪಿರಲಿ ಅದು ಕಳೆದು ಹೋಗದಂತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, ಹಸಿವು ತ್ರಷೆ ಇದೆ ಆರೋಗ್ಯದ ಲಕ್ಷಣ. ಹಸಿವು ತ್ರಷೆ ಇದೆ ಆರೋಗ್ಯದ ಲಕ್ಷಣ. ಸರಿಯಿಲ್ಲ ಕಕ್ಕಸ ರೋಗಗಳ ಸೂಚನೆ. ಸರಿ ಇಲ್ಲ ಕಕ್ಕಸ ರೋಗಗಳ ಸೂಚನೆ. ಮೊನ್ನೆ ತಾನೇ ಭಿಕ್ಷಾಪತಿ, ನಿನ್ನೆ ಲಕ್ಷಾಧಿಪತಿ. ಮೊನ್ನೆ ತಾನೇ ಭಿಕ್ಷಾಪತಿ, ನಿನ್ನೆ ಲಕ್ಷಾಧಿಪತಿ, ರಾತ್ರಿ ಕೋಟ್ಯಾಧಿಪತಿ, ಇಂದು ಲೋಕಾಧಿಪತಿ, ಇಂದು ಲೋಕದ ಅಧಿಪತಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್, ಭಾರತ ಜನಸಂಖ್ಯೆಯ ಉತ್ಪಾದನಾ ಕಾರ್ಖಾನೆ ಇದೆ. ಭಾರತ ಜನಸಂಖ್ಯೆಯ ಉತ್ಪಾದನಾ ಕಾರ್ಖಾನೆ. ಸಾಲುತ್ತಿಲ್ಲ ಕಕ್ಕಸ ಇಕ್ಕಲು ಪಾಯ್ಖಾನೆ. ಸಾಲುತ್ತಿಲ್ಲ ಕಕ್ಕಸ ಇಕ್ಕಲು ಪಾಯ್ಖಾನೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, ತಪ್ಪು ಇಲ್ಲದ ಕಡೆ ತಲೆ ತೆಗೆಸಬೇಡ. ತಪ್ಪು ಇಲ್ಲದ ಕಡೆ ತಲೆ ತೆಗೆಸಬೇಡ. ಬೆಲೆ ಇಲ್ಲದ ಕಡೆ ಪ್ರೀತಿ ಬಯಸಬೇಡ. ಬೆಲೆ ಇಲ್ಲದ ಕಡೆ ಪ್ರೀತಿ ಬಯಸಬೇಡ. ತಿಂದು ತಿಂದು ಆತನು ಗೂಳಿ ಹಾಗೆ ಇದ್ದಾನೆ. ತಿಂದು ತಿಂದು ಆತನು ಗೂಳಿ ಹಾಗೆ ಇದ್ದಾನೆ. ಕೆಣಗಿದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಉಸಿರುವ ಮದ್ದಾನೆ. ಉಸಿರುವ ಮದ್ದಾನೆ. ಯುವಕರ ಕೈಯಲ್ಲಿ ಬಂದವು ಚೂರಿ ಚಾಕು. ಯುವಕರ ಕೈಯಲ್ಲಿ ಬಂದವು ಚೂರಿ ಚಾಕು. ಕಡಿವಾಣ ಹಾಕುವ ಸರ್ಕಾರ ಬರಬೇಕು. ಕಡಿವಾಣ ಹಾಕುವ ಸರ್ಕಾರ ಬರಬೇಕು. ಇಬ್ಬರ ಹೆಂಡತಿ ಗಂಡ ಆತ ಪಾಪದ ಪಿಂಡ. ಇಬ್ಬರ ಹೆಂಡತಿ ಗಂಡ ಆತ ಪಾಪದ ಪಿಂಡ. ತ್ರಿಕೋಣ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಮೂವರು ವಕ್ರತುಂಡ. ತ್ರಿಕೋಣ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಮೂವರು ವಕ್ರತುಂಡ. ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ನನ್ನ ಈ ತನಗಗಳ ವಾಚನಕ್ಕೆ ಮುಕ್ತಿ ನಡೆಸಿದೆ. श्री सिद्धराम कारादंगी. एकटाच आलो एकटाच जाईन, माझ्याच दुःखाची गाणी मी एकटा गाईन. एकटाच आलो एकटाच जाईन, माझ्याच दुःखाची गाणी मी एकटा गाईन. प्रिये मी येताच जवळ, निघून जातेस तू दूर, माझेच अवोल डोळे गातात दुःखाचे आर्त सूर. प्रिये मी येताच जवळ, निघून जातेस तू दूर, माझेच अवोल डोळे गातात दुःखाचे आर्त सूर. एकटाच आलो एकटाच जाईन, माझ्या दुःखाची गाणी मी एकटा गाईन. कुणाच्या ओंधळीत कुणाचे चंद्रबिंब, कुणाच्या ओंधळीत कुणाचे चंद्रबिंब, तुझ्याच जन्मेसाठी डोळे माझे ओले चिंब. एकटाच आलो एकटाच जाईन, माझ्याच दुःखाची गाणी मी एकटा गाईन. सखे वेदना तुझ्या जखमांचे, सखे वेदना तुझ्या जखमांचे मी एकटाच सोशीन, अन तुझ्या मार्गातले काटे मुक्या पावलांनी वेचीन, मुक्या पावलांनी वेचीन. एकटाच आलो एकटाच जाईन, माझ्याच दुःखाची गाणे मी एकटा गाईन. राधे तुझ्या तळ हातावरील रेषा, राधे तुझ्या तळ हातावर रेषा, नेतील तुझला सासरी, आणि मला दगा देतील माझेच श्वास आणि माझीच बासरी, माझेच श्वास आणि माझीच बासरी. अजून कोण नवीन आलेले आहेत का? एक शेवटचे फक्त राहिलेले त्याच्या अगोदर. सुगंधी बाग आहे ती, तिला माहीतही नाही. सुगंधी बाग आहे ती, तिला माहीतही नाही. म्हणजे प्रेमिकेबद्दल बोललेला आहे. सुगंधी बाग आहे ती,
तिला माहीतही नाही, तिच्या श्वासा परी दरवळ जुई जाईतही नाही. अशी त्या पैंजणाची छन, अशी त्या पैंजणाची छन, अशी त्या काकणाची खन, कोण्या संगीतकाराचे असे संगीतही नाही. तिच्या गालावरी ती खळ, तिच्या गालावरी ती खळ, तीळ ओठावर, तिच्या गालावरी ती खळ, तीळ ओठावर, असे सौंदर्य तर राजा तुझ्या राणीतही नाही. नका शोधू मला कोठे, आता प्रेमात आहे मी. नका शोधू मला कोठे, आता प्रेमात आहे मी. कोण्या धर्मातही नाही, कोण्या जातीतही नाही. आता शेवटचा आहे. कळवा होकार आला की कळवतो प्रेमवी. या कवी संमेलनाचं आपलं प्रमाणपत्र. बुराया स्वामी सरांना मी म्हणू इच्छितो की माझी परिस्थिती तुमच्यासारखीच आहे. कारण मी एक मुस्लिम घरात जन्मलो, माझी मातृभाषा उर्दू, मग माझं शिक्षण मराठीत झाला. नंतर उपजीविकासाठी मी हिंदीमध्ये अध्यापन करत आहे आणि कर्नाटकमध्ये आहे त्यासाठी कन्नड शिकलो. अशी माझी स्थिती आहे सर. एक ना धड भारावर चिंध्या म्हणतात ना, तशी आमची स्थिती आहे. तरी सुद्धा अचानक तुम्ही मला इथे कवी संमेलनाचा अध्यक्ष बनवला. मला माहीत सुद्धा नव्हतं, माझ्या कल्पनेत सुद्धा नव्हतं की मी अध्यक्ष बनणार आहे. मला फक्त पदाधिकारीसाठी ते नूतन पदाधिकारी जी आपला सत्कार समारंभ होता त्यासाठी बोलवला. तरी सुद्धा एक दोन शब्द मी बोलावं अशी माझी इच्छा आहे. कारण मराठी मंच मला कुठे भेटलेलं नाही आजपर्यंत. कारण कुठेही गेलो आम्ही हिंदीमध्ये बोलत होतो, कारणीमध्ये काहीतरी थोडंफार बोललो. पण हा जो कवी संमेलन होता खरंच एक अर्थपूर्ण असा कवी संमेलन. आणि टोटल म्हणजे 18 कवी त्यांनी आपली विविध भाषेमध्ये आपल्या कविता सादर केल्या आणि टोटल 24 कविता. आणि वरिष्ठ कवी प्रकाश सिंग राजपूत बहुभाषीय कवी आहेत. ते हिंदीमध्ये पण कविता करतात. मी त्यांना वाचतात, त्यांना मी ऐकलेलं आहे. त्यांची मराठी आणि एक तर मल्टीलिंग्वल कविता होती. त्यांच्यापासून ते आपले बुराया स्वामी सरापर्यंत 24 कविता. आणि त्यांचा एकच स्वर होता आणि तो होता भावैक्य. सगळ्या कविता. आणि आज मी मराठीत बोलत आहे फार दिवसानंतर. मला फार गर्व होतो ह्या भाषेचा. गर्व असायला पाहिजे आपल्या मातृभाषेचा, भाषेचा. पण या कवी संमेलनात एक असा जो आहे स्वर आला की
आपल्या भाषेची अस्मिता टिकवून दुसऱ्या भाषेला प्रेम करावं. सगळ्यांनी आपल्या भाषेची अस्मिता टिकवायला पाहिजे आणि संस्कृती टिकवायला पाहिजे. ही संस्कृती पुढे आपल्या दुसऱ्या पिढीला आपण काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. आणि सगळ्यांना करायला पाहिजे. तो मराठी भाषी असो, हिंदी भाषी असो, उर्दू भाषी असो, भले कोणता काही जो भाषी असो, त्याची जी संस्कृती जी आहे ना ती भाषेशी संबंधित आहे. भाषा आणि संस्कृती त्यांना परस्पर वेगळं करू शकत नाही तुम्ही, ते दोन्ही मिळून चालतात. त्यामुळे आम्ही आपली जी संस्कृती आहे ती ह्या भाषेच्या माध्यमातून आम्ही पुढच्या पिढीला देऊ अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. बस 2 शब्द मला सांगायला तुम्ही इथे संधी दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. सगळं झालेलं आहे, 2 वाजून गेलेले आहेत. पण एवढंच सांगतो की मराठी साहित्य परिषदेच्या वतीने हा आमचा एक पहिलाच कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी चांगलाच प्रतिसाद मिळाला असं वाटतंय. विशेष करून विविध भाषेचे ज्या कविता इथं सादर करण्यात आल्या त्या खरोखरच अर्थपूर्ण होत्या. सर्वज्ञामध्ये आम्ही म्हणतो मराठी माझी मातृभाषा, माझी आई असेल तर इतर जे भाषा आहेत ते आपल्या मावशी असल्यासारखे आहेत. त्यामुळं सगळ्या भाषेचा आपण आदर ठेवून, विशेष करून आपण इथं कर्नाटकमध्ये राहतो म्हणजे कन्नड भाषा राहून दे, उर्दू भाषा राहून दे, मराठी राहून दे, या सर्व भाषांचा आदर करत आपण या ठिकाणी राहायचं आहे. आणि यापुढेही असेच कार्यक्रम आमच्या या बिजापूर बिजापूर मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं करण्याचा मानस आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य यापेक्षाही जास्त मिळो हीच इच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. सगळ्या इकडे बघा.